वळूयात पुढील महत्त्वाच्या बातमीकडे। राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर आहेत। छात्रों की गुंज या कार्यक्रमानिमित्ताने हा दौरा आयोजित केलाय। कार्यक्रमाच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधला जाणार आहे। काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत। पुण्यात विद्यार्थ्यांच्या समस्यांवर आधारित छात्रों की गुंज या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। या दरम्यान ते विद्यार्थी आणि विद्यार्थिनीशी संवाद साधणार आहेत। विद्यार्थिनीशी संवाद साधला याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी बालाजी पोतदार आहे। विरोधी पक्षनेते राहुल गांधी आज पुण्यात विद्यार्थिनीशी जे आहे ते संवाद साधणार आहेत। छात्रों की गुंज कार्यक्रमाअंतर्गत AISSM कॉलेजच्या ग्राउंडवरती राहुल गांधी यांचा आज 5 वाजता जो आहे तो हा सगळा संवाद असणार आहे। त्याची तयारी जी आहे ती जोरात करण्यात आलेली आहे। आता ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी आपण आहोत आणि त्या ठिकाणची ही सगळी तयारी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। या मंचावर फक्त राहुल गांधी असणार आहेत आणि अराजकीय कार्यक्रम असणार आहे। मात्र राहुल गांधी यांच्या ज्या साईडचं स्टेज आहे त्याच्यावरती मात्र काँग्रेसचे काही नेते जे आहेत ते बसणार आहेत। त्यांची आसन व्यवस्था जी आहे ती इकडे करण्यात आलेली आहे। जवळपास 42,000 विद्यार्थिनी जे आहेत ते या सगळ्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत। तितकं रजिस्ट्रेशन जे आहे ते राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाचं झाल्याची माहिती आयोजकांनी दिलेली आहे आणि जवळपास 500 पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो याच ग्राउंडवरती राहुल गांधी यांच्यासाठी लावण्यात आलेला आहे। त्याचबरोबर 30 वेगवेगळ्या अटी शर्ती देऊन जे आहे ती या कार्यक्रमाला परवानगी दिलेली आहे आणि या कार्यक्रमामध्ये आता सगळी तयारी जी आहे ती सुरू करण्यात आल्याचं पाहायला मिळते। त्या अगोदरची रिहर्सल सुद्धा करण्यात येते आणि जवळपास 2 वाजताच्या सुमारास राहुल गांधी पुण्यात येतील आणि 5 वाजताच्या सुमारास जे आहे ते या मंचावर येणार आहेत आणि इथल्या महिला विद्यार्थिनीशी जे आहे ते संवाद साधणार आहेत। आणि आज राहुल गांधी काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्यामुळेच ही सगळी तयारी जी आहे ती जैन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट तुषार ननावरेसह बालाजी पोतदार, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।